या प्रश्नामध्ये काय केले पहा, एका माणसाचा पगार 7,200 वरून 8,100 रुपये झालाय, तर त्याचा पगार कितीने वाढला? पर्याय टक्केमध्ये दिलेले आहेत, म्हणून आपल्याला किती टक्के वाढला असं काढायचं आहे. यासाठी काय करायचं, वाढलेला पगार किती आहे? 8,100 रुपये. तर मूळ पगार किती आहे? 7,200 रुपये. यातला फरक काढा. यातला फरक किती रुपये येतो? 900 रुपये येतो. हा रुपयातला फरक झाला, पण आपल्याला विचारले किती टक्के आहेत. ओके, तर टक्के दिलेले आहेत पर्याय. मग त्यावेळेस काय करायचं पहा, वाढ झालेली आहे, किती टक्के काढायचे आपल्याला? तर काय करायचं, फरक किती आहे तो घ्या, त्याच्यानंतर मूळ पगार किती? 7,200 गुणिले 100. त्यानंतर पहा 0 0 0 0 कॅन्सल आउट होतात. 9 1 9, 9 8 72. देन 1/8 इंटू 100 याचा जर तुम्ही गुणाकार केलात, भागाकार केलात, तर 12.5 येतो. यालाच आपण असं लिहू शकतो 12 1/2%.